नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश सोनवणे, तालुका कृषी अधिकारी साक्री। ज्यावेळेस मी शेतकऱ्यांकडे शेतावर जातो त्यावेळेस ते असं सांगता आपल्याला की खत देण्यासाठी आणि फंगिसाइड देण्यासाठी मजुराचा खूप मोठा खर्च होतो। त्याच्यासाठी आपण एक नवीन सिस्टीम शिकणार आहेत, म्हणजे जी कमी खर्चात आहे ती म्हणजे वेंचुरी। तर ही वेंचुरीचा सेटअप बसवला आहे। याचा जास्तीत जास्त 1000 रुपयेपर्यंत खर्च बसवण्यासाठी येतो, परंतु हा आपल्याला लाईफ टाईमसाठी उपयोगात येतो। याच्यामध्ये वेंचुरीमध्ये कोणकोणते पार्ट आहेत आणि काय काय लागणार आहेत ते आपण पहिले समजून घेऊ नये। तर आपल्याला पाण्याची टाकी लागणार आहे, वॉटर सोल्युबल खत असेल ते लागणार आहे किंवा वॉटर सोल्युबल फंगिसाइड असेल ते लागणार आहे। तसेच याच्यामध्ये रिटर्न वॉल आहे, तसेच हा वेंचुरीचा हा एक वॉल आहे, तसेच हा मेन वॉल आहे आणि हा इनलेट आउटलेट पाईप आहे जो एक याचा आहे, त्याला हा वॉल आहे। तसेच ही मेन पाईपलाईन जर 3ची असेल तर आपल्याला वेंचुरी ही 2ची बसवावं लागते, म्हणजे 63 mm ची। जर समजा हा जर पाईप 2चा असेल तर आपल्याला वेंचुरी ही 1.5ची बसवावी लागते। त्याच्यानंतर आपण इकडं जो आहे तर हा आपण फिल्टर बसवलेला आहे। इथं वाळू नसल्यामुळे आपण सँड फिल्टर बसवलेला नाही, आपण फक्त स्क्रीन फिल्टर बसवलेला आहे। तर आपण पहिले हा रिटर्न वॉलची काय फंक्शन आहे ते समजून घेऊया। ज्यावेळेस 8-10 दिवस जर विहीर बंद असेल तर तो गाळ जो असतो विहिरीतला तो मोटरीजवळ येऊन साचलेला असतो आणि त्यावेळेस आपण डायरेक्ट चालू केले तर हे फिल्टर ब्लॉक होऊ शकतं। त्याच्यासाठी आपण स्टार्टिंगला हा रिटर्न वॉल टाकलेला आहे। ह्या रिटर्न वॉलमध्ये आपण खूप दिवसानंतर जर मोटर चालू केली तर हे पाणी पुन्हा रिटर्न स्टार्टिंगचे 2 मिनटं जाऊ द्यायचं, याच्यामधला सगळा गाळ वगैरे पुन्हा तो पाणी विहिरीमध्ये जातो। आता मेन पाईप आपल्याला विहिरीतला दिसत असेल, तिथून ही मेन पाईप आलेली आहे आणि याला बसवण्यासाठी इथून जी पाईप आहे तो मी मेन पाईप जो आहे तो 3चा इथला तुकडा काढून टाकलेला आहे आणि त्याच्यात ही सिस्टीम बसवलेली आहे। या सिस्टीममध्ये जे तर ही कसं फंक्शन करतं, तर ही फंक्शन करण्याची वेगळी सिस्टीम आहे। तर याच्यामध्ये आपल्याला ही टाकी, या टाकीमध्ये जे तर याला आपण फिल्टर बसवलेलं आहे। याच्यामध्ये जे आहे तर पाणी इनलेट आउटलेट ह्या एका याच्यातूनच होतं आणि ही जे वेंचुरीचा वॉल आहे हा वॉल बंद चालू होतो। टाकी या पद्धतीने आपण पूर्ण भरून घ्यायची। आपण आता या टाकीमध्ये वॉटर सोल्युबल मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 टाकणार आहेत। हे जे वॉटर सोल्युबल आहे, हे वॉटर सोल्युबल जे आहे ते हे जे पाणी येतं या पाण्यामध्ये आपण पूर्ण टाकणार। हे पूर्ण टाकल्यानंतर आपण हे पाणी भरणं चालू आहे, पूर्ण 250 लिटरची पूर्ण टाकी तयार करायची। याच्यामध्ये जे आहे तर हे काठीद्वारे हे पूर्ण हलवून घ्यायचं, जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे खत आहे ते एकजीव होईल अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। हलवल्यामुळे याच्यामध्ये जे असतं ते पूर्ण हे एकजीव होऊन जातं आहे। एकजीव झाल्यानंतर आपण याला वेंचुरीद्वारे पूर्ण शेताला देणार आहेत, म्हणजेच आपल्याला पिकाला याचा फायदा होईल। तर आता ही कशा पद्धतीनं द्यायचं हे तुम्हाला आता समजून सांगतो। आता आपण ही नळी बघत असणार, हे पाणी जे आहे तर हे वेंचुरी वॉलमधून या टाकीमध्ये येत आहे आणि टाकीचा खताचा जो कलर आहे तो विटकरी कलर आहे। आपण बघितलं असेल हे विटकरी कलर आहे। आपण याला कशा पद्धतीनं मेन पाईपलाईनला पाणी टाकणार आहेत हे तुम्हाला दाखवणार आहेत। हे जो मेन वॉल आहे आणि हा वेंचुरीचा वॉल आहे। हा वेंचुरीचा वॉल आपल्याला तसाच चालू ठेवावा लागणार आहे। फक्त हा मेन वॉल जो आहे तो फक्त आपल्याला 25 ते 30 डिग्री, जास्तीत जास्त 45 डिग्री
हा बंद करावा लागणार आहे, पूर्ण बंद करू नये. पूर्ण जर बंद केले तर ही वेंचुरीवर जास्त प्रेशर येईल, तसेच मोटरीवर जास्त प्रेशर होईल, मोटर जळू शकते किंवा ही वेंचुरी फुटू शकते. त्याच्यामुळे याला फक्त 1/4 1/5 पर्यंत हे करावं लागणार. आता ही पूर्ण टाकी भरलेली हे आता आपण रिटर्न घेणार आहे मी. आता हा बंद केला. आता तुम्ही हे बघत असणार, हे जर बंद केलं याचा कलर चेंज झाला आहे, हे पाणी आता ओढू लागलं. हे तुम्हाला आवाज कळत असेल. याच्यामध्ये सक्शन तयार होतं. हे एकदम स्पीडली पाणी गेल्यामुळे शेजारून इथं सक्शन क्रिएट होतं आणि या सक्शनमुळे हे जे पाणी आहे तर ओढलं जातं आणि ते पूर्ण या शेतातल्या ज्या ड्रीपला आहे तर ड्रीपमध्ये मिक्स होतं आणि प्रत्येक झाडाच्या मुळालाही लागू होतं. अशा पद्धतीने ही वेंचुरीची सिस्टीम आहे. आपण आता हे फिल्टरचं काय रोल आहे ते बघतो. तर हे फिल्टर आहे. हे फिल्टरचे आपण खूप घाण साचली किंवा प्रेशर जास्त यायला लागला तर हे फिल्टर आपण खोलून घ्यायचं. याच्यामध्ये जाळीद्वारे आपण घासून घ्यायचं आहे आणि ती स्वच्छ करायची आणि पुन्हा ती याला लावून द्यायची आणि त्याच्यामुळे मोकळं होऊन जातं आणि आपला ओव्हरलोड जो प्रेशर आहे तो कमी होऊन जातं आणि पुन्हा जातो. इथं फिल्टरचा आउटलेट पण दिलेला आहे, फ्लश वाल म्हणतात त्याला. हा फ्लश वाल आहे, तो चालू केला तर ह्याच्यातली बरीचशी घाण निघून जाऊ शकते. थोड्याफार प्रमाणात असेल तर, जास्ती प्रमाणात असेल, चिकट असेल तर ते आपल्याला ब्रशने घासूनच ती काढावं लागणार असतं.